न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महाराष्ट्र भटक्या आणि विमुक्त जाती संघ मुंबईचे संस्थापक सरचिटणीस जी चव्हाण यांच्या वतीने विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्त नाशिक यांना गौरी पटांगण मरीमाता झोपडपट्टी या ठिकाणची वस्ती उठू नये किंवा पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे। त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की गौरी मरीमाता झोपडपट्टी या ठिकाणी 60 ते 70 वर्षांपासून मराठा आदिवासी मांग तसेच इतर जातीचे लोक वास्तव्यास असून त्यांना सदरील जागा प्रशासनाच्या वतीने सोडण्यास सांगण्यात आले आहे। सध्या त्यांच्याकडे कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने लहान मुले कुटुंब घेऊन ते कुठे जाणार, त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे संघातर्फे करण्यात आली आहे। भटकेमुक्त संघामार्फत माननीय लोक नेते जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा विभागीय आयुक्त सरांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे की गंगा घाट किनारी जे रहिवासी पालवासी आहेत यांचं पुनर्वसन होण्याबाबत व तसेच त्र्यंबक शोर परिसरातील पार्किंग या ठिकाणी 30 ते 40 वर्षापासून आदिवासी हिंदू भाषेपारधी व इतर जाती हे लोक रहिवासी आहेत व यांचं पुनर्वसन होण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे। हे जे मी ठिकाणं सांगितले जातात ह्या परिसरात गंगा घाट असो व त्र्यंबकेश्वर असो, माझा परिचय किमान 30 ते 35 वर्षापासून या लोकांशी आहे। मी जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सतत हे काम करत असतो सेवानुसार। तर हे लोक मी 30 ते 35 वर्षापासून तिथं बघत आहे, तरी यांचं पुनर्वसन होऊन नाही राहिलं व यांचे जे पालं झोपडे उद्ध्वस्त करण्यात आले। तर साहेबांना आपली एवढीच विनंती आहे शासनाला का यांचं पुनर्वसन होण्या। लक्ष्मी सागर विधाते, आम्ही राहणारे पंचवटी गंगा गोदावरी मरीमाता झोपडपट्टी। आमच्या आईबापाला कमसे कम 60-70 वर्ष झाले। जेव्हा नाशिकमध्ये काहीच नव्हतं, पुरं जंगल भाग होतं, तिथं सगळी मातीची जागा होती, तेव्हापासून आम्ही राहायचे। आता ते वारून गेले, तर आता आमचे लेकरं बाळं बी झालेले, तरी आम्हाला कोणी अजूनपर्यंत जागा नाही दिली, काय नाही दिली, राहायची सोय नाही, काय नाही। नुसते दरवर्षी मतदानमध्ये मध मागायला बोलवते, मध देते, पण म्हणते तुम्हाला जागा देऊ, हे देऊ, सगळं देऊ, सहकार्य करू। आमचे लेकरं बाळं बी अजून तक शाळेमध्ये भरती नाही केलेले, सगळ्यांचे लेकरं आमच्या झोपड्यांमध्येच आहे। कोणी आम्हाला काही नाही लागत आहे, आम्हाला खाली राहायला घर द्या, नाही तो जागा द्या। आमची समस्या आहे, आम्हाला राहायला जागा पाहिजे। आम्हाला घर नाही, दार नाही, रस्त्यावर आमच्या झोपड्या तोडून टाकल्या, रस्त्यावर पडेल आहे। आम्ही राहतो 30-40 वर्षापासून पार्किंगमध्ये। हर वर्षाला आम्हाला त्रास देतात, हर वर्षाला आमच्या झोपडपट्टी तोडतात। मग आम्हाला बोलते मतदान आलं का तुम्हाला जागा दिली, मतदान करून घेतात, जागा देत नाही। असं झालं आमचं लई परेशानी आहे। आमचे मुलं बाळ आता पावसाचे दिवस आले, खूप वेळा आला, आम्हाला राहायला जागा नाही। आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे राहायला। नाही घरं दिले तर जागा तरी द्यावा, आमचं एवढं म्हणणं आहे। आम्ही गरीब लोक जाणार कुठं, राहणार कुठं? सगळे कागदपत्र पहिले आम्हाला नाही राहू दिले असते, तर आम्हाला एवढे कागदपत्र कशाला करू दिले? आम्हाला जाती दाखले केले। सरकारला काय करावा, किती बार मोर्चा काढावा, लोक म्हणते मोर्चा काढा, हे काढता मी थकली। आता माझ्यामध्ये ताकद नाही राहिली, मी सगळं पाहिलं, कुठं नाही गेली, कुठं नाही गेली, सगळी जाग्याला गेली। आम्हाला मदत पाहिजे, सरकारने आम्हाला मदत करावं, आम्हाला राहायला जागा द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी महाराष्ट्र भटक्या आणि विमुक्त जाती संघ मुंबई यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गौरी पटांगण मरीमाता झोपडपट्टी येथे राहणारे रहिवासी आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वनसाठी रोहित भालेराव, नाशिक।